नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मॅथ्स क्लासरूममध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी डी.जे. वाघ, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर. आज आपण 8th मॅथ्स मधील 10th चॅप्टर डिव्हिजन ऑफ पॉलिनोमियल्स स्टार्ट करीत आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 10.1 ज्या अंतर्गत एखाद्या पॉलिनोमियल्सला मोनोमियलनं कशा पद्धतीने डिवाइड केलं जातं याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ. सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके स्टुडंट्स, अल्जेब्रिक एक्सप्रेशनची ऍडिशन, सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन कशा पद्धतीने केली जाते जे आपण 7th स्टँडर्डला पाहिलेलं आहे ते थोडंसं पुन्हा एकदा रिकॉल करून घेऊया. इथे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत पहा. फिल इन दी ब्लँक्स इन द फॉलोइंग एक्झाम्पल्स, ज्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल ऍडिशन आणि सेकंड एक्झाम्पल सबट्रॅक्शन. त्यावेळी आपण ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करतो अशा वेळी त्या टर्म्स लाईक असणं खूप महत्वाचं आहे. लाईक टर्म्स म्हणजेच व्हेरिएबल सेम असावे लागतात. जसं इथं 2a आणि 3a हे व्हेरिएबल, यामध्ये a हे सेम आहे, अशा वेळी यामध्ये ऍडिशन होते. सेम वे 7b 4b यामध्ये b हे व्हेरिएबल सेम आहे तरच त्यांच्यामध्ये सबट्रॅक्शन होतं. जर लाईक टर्म्स नसतील तर त्यामध्ये ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन होत नाही. इथं 2a प्लस 3a त्यामध्ये a हे जे व्हेरिएबल सेम आहे आपण तसंच लिहितो. 2 प्लस 3 दॅट इज मीन्स 5, म्हणजेच 2a प्लस 3a याची ऍडिशन 5a येते. सेम वे 7b मायनस 4b यामध्ये b हे व्हेरिएबल सेम आहे. 7 मायनस 4 दॅट इज मीन्स 3, म्हणजे यामध्ये 3b लिहितो. सपोज 2x आणि 3y या दोन वेगवेगळ्या टर्म आहेत, त्या लाईक टर्म्स नाही आहेत आणि यांच्यामध्ये जर आपण ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करायची म्हटली तर ती होणार नाही, कारण या अनलाईक टर्म्स आहेत. म्हणजेच ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन ही लाईक टर्म्स मध्ये होते हे आपल्या लक्षात आहे. मात्र मल्टिप्लिकेशन करत असताना त्या टर्म कशाही असतील तरी चालते, फक्त आपण कोइफिशियंटचं मल्टिप्लिकेशन सेपरेट करतो आणि व्हेरिएबलचं मल्टिप्लिकेशन सेपरेट करतो. थर्ड एक्झाम्पल काय दिलेलं आहे पहा. 3p इंटू पी स्क्वेअर, इथं कोइफिशियंट नाहीये म्हणजे 1 आहे. 3 इंटू 1 3, p इंटू पी स्क्वेअर, p इंटू पी स्क्वेअर याचा अर्थ काय होतो पहा. पी स्क्वेअर आहे याचाच अर्थ p इंटू पी आहे आणि त्याला पुन्हा एकदा p ने मल्टिप्लाय करायचं आहे, याचाच अर्थ p चं मल्टिप्लिकेशन 3 टाइम्स आहे, म्हणजेच पी क्यूब असं त्याला आपण म्हणतो. दॅट इज मीन्स p इंटू पी स्क्वेअर विच इज इक्वल टू पी क्यूब. सेम वे फोर्थ एक्झाम्पल पहा. 5 इंटू 3 दॅट इज मीन्स 15 होईल. एम स्क्वेअर इंटू एम स्क्वेअर, म्हणजे इथं m 2 टाइम्स आहे, इथं 2 टाइम्स आहे, म्हणजे एकत्र केलं तर m जे येणार आहे ते 4 टाइम्स येईल. दॅट इज मीन्स 5m स्क्वेअर इंटू 3m स्क्वेअर विच इज इक्वल टू 15m रेज टू 4. या पद्धतीने आपण ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशन हे मोनोमियल्स मध्ये पाहिलेलं आहे. जर आपल्याला बायनोमियलला मोनोमियलनं किंवा बायनोमियलला बायनोमियलनं मल्टिप्लाय करायचं असेल तर आपण ते गणित सॉल्व्ह करतो. इथं थोडंसं साईडला सॉल्व्ह करूया आणि इथं डायरेक्ट आन्सर लिहू. फिफ्थ एक्झाम्पल काय सांगितले पहा. 2x प्लस 5y हा बायनोमियल दिलेला आहे, त्याला मल्टिप्लाय करायचा आहे 3/x न. याचाच अर्थ 3/x या ब्रॅकेटला म्हणजे ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय आहे. म्हणजेच आपण हे सेपरेट जर मांडायचं म्हटलं तर याचा अर्थ असं होईल, हा जो फर्स्ट टर्म 2x आहे याला मल्टिप्लाय असेल 3/x. सेम वे ही जी सेकंड टर्म 5y आहे त्याला सुद्धा मल्टिप्लाय असेल 3/x. हे 5y आणि 2x मध्ये ऍडिशनचं साइन आहे म्हणून इथं आपण प्लस साइन देतोय. मग आता हे मल्टिप्लिकेशन करत असताना न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये जर भाग जात असेल तर लावतो. त्या पद्धतीनुसार x ला x कॅन्सल होईल. 2 3 जार 6 प्लस हा प्लस साइन इथलं येईल. इथं मल्टिप्लिकेशन करत असताना न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये भाग जात नाहीये, अशा वेळी न्यूमरेटर इंटू न्यूमरेटर 3 5 जार 15 इंटू y तसंच असेल आणि x हा डिनॉमिनेटरला असेल, म्हणजे 6 प्लस 15y अपॉन x. हे 15y अपॉन x असं लिहिण्याच्या ऐवजी 15 इंटू y अपॉन x असं लिहिलं तरी चालेल. तर या पद्धतीने या 3/x या एका सिंगल टर्मने या दोघांना मल्टिप्लाय केलं. ज्यावेळी बायनॉमियलनं आपण मल्टिप्लाय करतो त्यावेळी कोणत्याही एका ब्रॅकेट मधल्या टर्म आपण सेपरेट करतो. समजा की 3x स्क्वेअर आणि 4y या दोन टर्म आपण सेपरेट केल्या तर याचा अर्थ असा असतो की या 3x स्क्वेअरनं पुढच्या संपूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. सेम वे 4y न संपूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. हे 7th स्टँडर्डला आपण पाहिलेलं आहे, पुन्हा एकदा आपण रिकॉल करूया. म्हणजेच ही स्टेप कशी असेल पहा. 3x स्क्वेअर ही जी टर्म आहे ती मल्टिप्लाय असेल पुढच्या ब्रॅकेटला, प्लस 4y ही सुद्धा जी टर्म आहे ती पुढच्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय असेल. हा सेकंड ब्रॅकेट, याचाच अर्थ 2x प्लस 3y. इथं पुन्हा तो लिहितोय
2x प्लस 3y. म्हणजेच बायनॉमियल इंटू बायनॉमियल अशा पद्धतीने हा गुणाकार होता जो आता तयार झालेला आहे मोनोमियल इंटू बायनॉमियल, मोनोमियल इंटू बायनॉमियल. यामध्ये पुन्हा जर आपण विचार केला तर या मोनोमियलनं या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. सेम वे या सिंगल टर्मनं या दोघांना मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजेच आपण अशा पद्धतीने लिहू शकतो 3x स्क्वेअर हे जे आहे ते मल्टिप्लाय असेल 2x ला प्लस 3x स्क्वेअर जे आहे ते मल्टिप्लाय असेल 3y ला. म्हणजे या 3x स्क्वेअर आपण या टर्मला तसंच या टर्मला मल्टिप्लाय केलं. सेम वे 4y ने सुद्धा आपण या दोघांना मल्टिप्लाय करायचं. म्हणजेच पुढे टर्म अशी असेल 4y इंटू 2x प्लस 4y इंटू 3y. म्हणजे इथं थोडंसं ऑब्झर्वेशन केलं तर लक्षात आलं असेल पहा बायनॉमियल इंटू बायनॉमियल त्याचं आपण थोडंसं एक्सपांड केलं मोनो इंटू बाय, मोनो इंटू बाय. आता जे एक्झाम्पल बनलेलं आहे त्यानुसार मोनोमियल इंटू मोनोमियल, मोनो इंटू मोनो, इथं मल्टिप्लिकेशनचं साईन हवं, मोनो इंटू मोनो, मोनो इंटू मोनो. म्हणजेच पुन्हा ही 4 एक्झाम्पल सिंगल झालेले आहेत जसं थर्ड आणि फोर्थ एक्झाम्पल होतं त्या पद्धतीनं. म्हणजे पुढे जर आपण सॉल्व्ह करत गेलो तर 2 3 आर 6 x स्क्वेअर इंटू एक्स दॅट इज मीन्स एक्स क्यूब होईल प्लस 3 3 आर 9 x स्क्वेअर इंटू वाय दॅट इज मीन्स एक्स स्क्वेअर वाय प्लस 4 2 आर 8 y इंटू एक्स वाय एक्स दॅट इज मीन्स एक्स वाय प्लस 4 3 आर 12 y इंटू वाय दॅट इज मीन्स वाय स्क्वेअर. या पद्धतीने आपण मल्टिप्लिकेशन करत होतो. आता या ज्या 4 टर्म आलेल्या आहेत त्यामध्ये जर कुठे लाईक टर्म्स असतील तर त्यामध्ये आपण ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करतो. त्या टर्म सापडत नाहीयेत म्हणजे हे आन्सर इथं संपेल. म्हणजे या 6th एक्झाम्पलचं या पद्धतीने आन्सर असेल. म्हणजे इथपर्यंत आपण 7th स्टँडर्डला काय काय पाहिले पहा. जर लाईक टर्म्स असतील तर त्यामध्ये ऍडिशन सबट्रॅक्शन करतो. मल्टिप्लिकेशन करत असताना सिंगल टर्म्स असतील तर डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करतो. जर जादा टर्म असतील तर त्या प्रत्येक टर्मचा एकमेकांशी आपण गुणाकार करतो. तर या सर्व गोष्टींचा उपयोग आपल्याला पॉलिनॉमियलचं डिव्हिजन करत असताना होणार आहे. पॉलिनॉमियलचं डिव्हिजन करण्यापूर्वी सुरुवातीला त्याचे कन्सेप्ट आहे डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल ही थोडीशी समजावून घेऊया. डिग्री ऑफ अ पॉलिनॉमियल लक्षात देण्यासाठी काही 2 क्वेश्चन दिलेले आहेत. क्वेश्चन काय पहा, राईट द ग्रेटेस्ट इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इन द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स. आपल्याला काही पॉलिनॉमियल्स दिलेले आहेत. जसं 3x स्क्वेअर प्लस 4x हा एक पॉलिनॉमियल आहे. 7x क्यूब प्लस 5x प्लस 4x रेज टू 5 प्लस 2x स्क्वेअर हा एक पॉलिनॉमियल आहे. फर्स्ट क्वेश्चन काय पहा, द ग्रेटेस्ट इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इन द पॉलिनॉमियल डॉट इज 2. म्हणजे या पॉलिनॉमियलचा हायेस्ट इंडेक्स 2 ऑलरेडी दिलेला आहे. आता हा 2 कुठून आला? हा जो पॉलिनॉमियल 3x स्क्वेअर प्लस 4x आहे त्यामध्ये इथे x चा इंडेक्स 2 आहे, इथे x चा इंडेक्स नाही आहे म्हणजे 1 आहे. म्हणजे इथला x चा इंडेक्स 2 आणि इथला 1 म्हणजे हायेस्ट म्हणजे ग्रेटेस्ट इंडेक्स हा 2 आहे. सेम वे यामध्ये सुद्धा आपल्याला तेच करायचं आहे. द ग्रेटेस्ट इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इन द पॉलिनॉमियल आपल्याला हा जो दिलेला आहे यामध्ये जर आपण आता इंडेक्स पाहिले सुरुवातीचा इंडेक्स 7x क्यूब म्हणजेच इंडेक्स 3 आहे, 5x म्हणजे इंडेक्स 1 आहे, 4x रेज टू 5 म्हणजे इंडेक्स 5 येतो प्लस 2x स्क्वेअर म्हणजे इंडेक्स 2 आहे. यामध्ये 4x रेज टू 5 यामध्ये हायेस्ट इंडेक्स जो येतो तो 5 आहे म्हणजे त्याचा ग्रेटेस्ट इंडेक्स 5 येतो. मग एखाद्या व्हेरिएबल मधला हा जो ग्रेटेस्ट इंडेक्स 2 किंवा 5 आला यालाच त्या पॉलिनॉमियलची डिग्री असं म्हटलं जातं. पुन्हा एकदा लक्षात येतं का पहा, कोणत्याही पॉलिनॉमियल मध्ये जसं एक्स वाय ही वेगवेगळी व्हेरिएबल्स असतात त्याचा जो हायेस्ट इंडेक्स असतो त्या इंडेक्सला त्या पॉलिनॉमियलची डिग्री असं म्हणतात. त्या डिग्रीचा उपयोग आपल्याला एखाद्या पॉलिनॉमियलला बायनॉमियलनं किंवा ट्रायनॉमियलनं जेव्हा डिवाइड करतो त्यावेळी होणार आहे. आता सुरुवातीला ही जी डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल आहे त्याची डेफिनेशन काय दिलेली आहे पहा, द ग्रेटेस्ट इंडेक्स of the variable in the given polynomial is called the degree of the polynomial. एखाद्या पॉलिनॉमियल मध्ये जे व्हेरिएबल असतं त्याचा हायेस्ट इंडेक्स जो असतो त्यालाच आपण डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल असं म्हणतो. आता ह्या पॉलिनॉमियलचं डिव्हिजन पाहत असताना सुरुवातीला आपण जो या भागामध्ये साधा भागाकार पाहणार आहे म्हणजेच मोनोमियलनं डिवाइड केल्यानंतर तो भागाकार कशा पद्धतीने केला जातो त्यासाठी मल्टिप्लिकेशनचं एक एक्झाम्पल पुन्हा एकदा पाहूया. सपोज 4x इंटू 3x हे मल्टिप्लिकेशन आहे. 4 इंटू 3 12 होईल, x इंटू x एक्स स्क्वेअर होईल. याचाच उलट अर्थ आपण असा घेऊ शकतो, जर आपण 12x स्क्वेअरला 4x ने डिवाइड केलं तर आपला जो डिव्हिजन येणार आहे भागाकार जो येणार आहे तो म्हणजेच 3x यायला पाहिजे. म्हणजे इथे पुन्हा काय म्हणतो पहा, 12x स्क्वेअर अपॉन 4x हा जर भागाकार केला, हा व्हर्टिकल अरेंजमेंट करतोय मी,
तर आपण इथे म्हणू शकतो 4 3 जार 12 एक्स स्क्वेअर आहे, याचाच अर्थ एक्स इंटू एक्स आहे. त्या एक्सला हा एक्स कॅन्सल होईल, म्हणजे सिंगल एक्स फक्त शिल्लक राहील. मात्र हाच भागाकार आपण डिव्हिजनचं साईन वापरून जर करायचं असेल तर या पद्धतीने करावं लागेल. जो आपला डिव्हिडंड आहे तो 12 एक्स स्क्वेअर आणि आपला जो डिवायझर आहे तो 4x. 12 एक्स स्क्वेअरला 4x ने ज्यावेळी आपण डिवाइड करू त्यावेळी आपण या पद्धतीने म्हणणार आहोत 4 3 जार 12 सेम वे x इंटू एक्स दॅट इज मीन्स एक्स स्क्वेअर. नंतर या 12 एक्स स्क्वेअर मधून हा 12 एक्स स्क्वेअर सबट्रॅक्ट होईल, म्हणजे याचा जो काही रिमाइंडर असेल तो 0 असेल आणि आपला जो क्वोशंट येईल तो 3x असेल. म्हणजे 12 एक्स स्क्वेअरला 4x ने डिवाइड केलं, जेणेकरून आपल्याला 3x इथे आपलं आन्सर मिळालं. या पद्धतीने आपल्याला मोनोमियलनं मोनोमियलला डिवाइड करायचं आहे. अशी काही एक्झाम्पल्स ऍक्टिव्हिटी टाइप आहेत ते सुरुवातीला पाहूया. टू डिवाइड अ मोनोमियल बाय अ मोनोमियल. क्वेश्चन काय दिलाय? डिवाइड अँड राईट द करेक्ट टर्म्स इन दी बॉक्सेस. फर्स्ट एक्झाम्पल आपल्याला सांगितलेलं आहे -36x⁴ डिवायडेड बाय -9x. हा आपला डिव्हिडंड आहे जो इथे लिहिलेला आहे आणि आपला जो डिवायझर आहे तो इथे लिहिलेला आहे. आता याचा भागाकार करत असताना आपण असा डायरेक्ट केला चालतो किंवा आता जसं आपण व्हर्टिकल अरेंजमेंट केली तर लक्षात येत नसेल तर तसं तुम्ही रफ करू शकता. मी सुरुवातीला डायरेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. इथं 9 आहे, इथं 36 आहे, इथेही मायनस साईन आहे, इथे मायनस आहे, त्यामुळे आपण मायनस साईनचा विचार नाही करायचा. 9 4 जार 36. सेम वे एक्स इंटू एक्स क्यूब केलं तरच आपल्याला x⁴ मिळणार आहे. म्हणजेच 4x³ ज्यावेळी आपण 9x ला मल्टिप्लाय करू, थोडस साईडला रफ लिहितोय, -9x इंटू जर आपण 4x³ केला तर -9 इंटू 4 म्हणजे -36 होईल. x इंटू x³ म्हणजे x⁴ होईल. म्हणजेच यानं याला मल्टिप्लाय केलं तेव्हा तो -36x⁴ होईल. हे दोन सेम टर्म मध्ये ज्यावेळी आपण सबट्रॅक्शन करू त्यावेळी हे सबट्रॅक्शनचं साईन आल्यामुळे पुढच्याचं साईन जे आहे ते चेंज होतं. तर मायनस असेल तर ते प्लस होईल. मग +36 -36 कॅन्सल होईल, म्हणजेच याचं जे सबट्रॅक्शन आहे ते 0 येईल. जर तुम्हाला इथला अंक काय लिहायचा हे डायरेक्ट लक्षात येत नसेल तर आपण थोडंसं व्हर्टिकल सुद्धा करू शकतो. म्हणजेच हा जो -36x⁴ आहे ते न्यूमरेटरला लिहू आणि डिनॉमिनेटरला लिहित असताना -9x लिहू. मग इथं -36 अपॉन -9 दॅट इज मीन्स मायनस मायनस कॅन्सल होईल. 36 अपॉन 9 मीन्स 4. x⁴ म्हणजे x 4 वेळेला आहे, त्यातला हा एक एक्स कॅन्सल होईल. म्हणजे जिथं तुम्ही बघत असताना ह्याला असं पाहायचं आहे एक्स इंटू एक्स इंटू एक्स इंटू एक्स असं 4 वेळेला एक्स आहे. त्यामध्ये डिनॉमिनेटरला फक्त एकदा एक्स आहे, ते जर कॅन्सल झालं तर 3 वेळा एक्स राहतं, म्हणजेच x³ असं आपण म्हणू शकतो. मात्र ही व्हर्टिकल अरेंजमेंट करण्यापेक्षा तुम्ही या पद्धतीने थोडासा सराव करा. सेम वे सेकंड एक्झाम्पल काय आहे पहा. 5m² डिवायडेड बाय -m. म्हणजेच तुम्हाला इथं एवढ्या उदाहरणापुरतं थोडीशी व्हर्टिकल अरेंजमेंट दाखवतो. त्याला -m करायचं आहे. आता इथं मायनस आहे म्हणजे इथं -1 आहे. 5 ला -1 ज्यावेळी आपण डिवाइड करतो त्यावेळी त्याची जो भागाकार येतो तो -5 येईल. म्हणजेच आपण असं म्हणू शकू -5 इंटू -1 दॅट इज मीन्स 5 आणि m² ला m ने डिवाइड केलं म्हणजेच m आलं. म्हणजे आपण असं म्हणू शकतोय -m इंटू -5m विच इज इक्वल टू 5m². 5 1 जार 5 m इंटू m m². हे दोन्ही पण प्लस आहेत. ज्यावेळी मायनस करणार त्यावेळी पुढच्याचा प्लसचा मायनस होतो. 5m² -5m² म्हणजे 0 असं आपण म्हणू शकतो. सेम वे लास्ट एक्झाम्पल मध्ये पहा. आता इथं आपण डायरेक्ट करूया. 2 इंटू 10 दॅट इज मीन्स 20. म्हणजे इथं कोइफिशियंट 10 लिहायला पाहिजे, मात्र इथं -20 आहे, त्यामुळे इथं मायनस लिहू. दोन्ही प्लस असतील तर याचा विचार नाही करणार, दोन्ही मायनस असतील तरी नाही विचार करणार. एक प्लस एक मायनस असेल तर इथं मात्र मायनस लिहा आणि लक्षात येत नसेल तर आपण असं व्हर्टिकल मांडू शकतो. म्हणजे इथं कोइफिशियंट पहा 2 10 जार 20. y³ आहे इथं आणि इथं y⁵ आहे, म्हणजे अजून 2 y हवे आहेत दॅट इज मीन्स y². म्हणजेच 10y² ला 2y³ ने जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 20y⁵ मिळेल आणि प्लस इंटू मायनस याचा मायनस आहेच. या दोघांमध्ये ज्यावेळी आपण सबट्रॅक्शन करू त्यावेळी या मायनसचा प्लस होईल, म्हणजेच +20 -20 0 येईल. ज्यावेळी 0 येतो कोइफिशियंट त्यावेळी हे व्हेरिएबल लिहिण्याची आवश्यकता नसते. म्हणजेच या तिन्ही एक्झाम्पल मध्ये रिमाइंडर हा 0 आलेला आहे आणि हा जो आहे ज्याला आपण क्वोशंट असं म्हणतो. तर याच पॅटर्नवर आधारित आपल्या प्रॅक्टिस सेट मध्ये एक्झाम्पल्स काय आहेत पहा. क्वेश्चन काय आहे, डिवाइड राईट द क्वोशंट अँड द रिमाइंडर. फर्स्ट एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे
21m² डिवायडेड बाय 7m. याचाच अर्थ इथं हा जो डिव्हिडंड आहे तो 21m² आणि हा जो डिवायझर आहे तो 7m. आपण फक्त कोएफिशियंटचा विचार केला तर 7 आणि 21 आहेत. 7 3s आर 21. याचाच अर्थ 3 × 7 21 होतो. m × m जर आपण केलं तरच m² येईल. याचाच अर्थ 3m × 7m विच इज इक्वल टू 21m² असं आपण म्हणू शकतो. याचाच अर्थ यांची पुन्हा सबट्रॅक्शन केली तर 21m² मायनस 21m² विच इज इक्वल टू 0. म्हणजेच यामध्ये आपल्याला जो कोशंट मिळाला तो म्हणजेच 3m मिळालेला आहे आणि जो आपल्याला रिमाइंडर आहे जो आपल्याला 0 मिळालेला आहे. क्रॉस आपण चेक करू शकतो. 7m × 3m दॅट इज मीन्स 7 3s आर 21 m × m दॅट इज मीन्स m². सेम वे सेकंड एक्झाम्पल काय पहा. आपल्याला जो डिव्हिडंड दिलेला आहे तो म्हणजेच 40a³ ज्याला डिवाइड करायचा आहे -10a. जर साइन वेगवेगळं असेल आणि लगेच लक्षात येत नसेल तर व्हर्टिकल तात्पुरतं मांडलं तरी चालेल. म्हणजेच 40a³ विच इज डिवायडेड बाय -10a. 40 ने ज्यावेळी तुम्ही -10 ला डिवाइड करता त्यावेळी 14 डिवायडेड बाय 10 दॅट इज मीन्स 40 ला ज्यावेळी आपण 10 ने डिवाइड केलं त्यावेळी 4 आला प्लस इंटू मायनस म्हणजे इथं डिवाइड जरी असलं तर प्लस मायनसचं साइन एकत्र आल्यामुळे मायनस झालं आणि a³ आणि इथं a म्हणजे इथं a 3 टाइम्स आहे इथं सिंगल टाइम आहे त्याचाच अर्थ इथं a² लिहायला हवं. -4a² इंटू -10 ने केलं तर आपल्याला 40a³ मिळेल. 10 4s आर 40 मायनस मायनस प्लस a इंटू a² दॅट इज मीन्स a³ होईल. त्यावेळी आपण यांची सबट्रॅक्शन करू त्यावेळी 40a³ मायनस 40a³ दॅट इज मीन्स 0. याचाच अर्थ याचा रिमाइंडर सुद्धा 0 आलेला आहे. जो कोशंट आहे तो -4a² आहे. त्यामुळे आपण पुन्हा लिहूया देअरफॉर कोशंट विच इज इक्वल टू -4a² आणि जो रिमाइंडर आहे तो म्हणजे 0 आहे. सेम वे आपल्याला लास्ट एखादं थर्ड एक्झाम्पल पाहूया. थर्ड एक्झाम्पल काय सांगितले पहा. आपल्याला डिवाइड करायचं आहे -48p⁴ त्याला डिवाइड करायचं आहे -9p² न. आता इथं 9च्या टेबलमध्ये 48 नाहीये मात्र जेवढा भाग जातोय तेवढा लावला तरी चालेल. म्हणजेच व्हर्टिकल अरेंजमेंटचा अशा वेळी आपल्याला जास्त उपयोग होईल. -48p⁴ अपॉन -9p². आता p⁴ आणि p² यामध्ये आपण p² भागाकार हे डायरेक्ट लिहू शकतो. फक्त नंबरचा जर विचार केला मायनस मायनस कॅन्सल होईल. फक्त आपण 48/9चा विचार करायचा. p⁴ म्हणजे 4 वेळेला होतं. p⁴ म्हणजे 2 वेळेला होतं. म्हणजे 2 वेळेला शिल्लक राहील म्हणजे p² इंटू p² p⁴ होईल. मायनस मायनस कॅन्सल झालेला आहे. फक्त आता ह्या नंबरचा विचार करायचा. या दोन्ही नंबर्स हे 3च्या टेबल्समध्ये आहेत. 3 3s आर 9 3 16s आर 48 म्हणजे 16/3 हा या दोघांचा भागाकार येतो. मग हा नंबर आहे असा लिहायचा आहे 16/3. म्हणजे याचा अर्थ असा होतो जर आपण 16/3 इंटू 9 जर मल्टिप्लिकेशन केलं 16/3 इंटू 9 हे थोडंसं समजण्यासाठी रफ करतोय तर आपण इथे म्हणू शकतो 3 1s आर 3 3 3s आर 9 न्यूमरेटर डिनॉमिनेटरचा भाग लावला आणि उरलेला जो गुणाकार आहे तो न्यूमरेटरचा करतोय 16 इंटू 3 दॅट इज मीन्स 48 जे आपल्याला अपेक्षित. म्हणजेच इथला जो कोशंट आलेला आहे त्यातला जो कोइफिशियंट आहे तो थोडासा फ्रॅक्शन मध्ये आला म्हणून इथं आता पुन्हा म्हणू शकतो 16/3 इंटू 9 दॅट इज मीन्स 48 प्लस इंटू मायनस दॅट इज मीन्स मायनस p² इंटू p² दॅट इज मीन्स p⁴. आणि मग नंतर यांची ज्यावेळी सबट्रॅक्शन करू त्यावेळी या मायनसचा प्लस होईल. प्लस 48 मायनस 48 0 आला. 0 आल्यामुळे हे p⁴ लिहिण्याची आवश्यकता नाही. म्हणजे याचा कोशंट लिहित असताना 3/3 p² या पद्धतीने लिहू आणि जर रिमाइंडर लिहायचं असेल तर याचा सुद्धा रिमाइंडर जो आहे तो 0 आला. तर या व्हिडिओमध्ये आपण मोनोमियलचं डिव्हिजन कशा पद्धतीने केलं जातं तेच पाहिलेलं आहे. आता एखाद्या पॉलिनोमियलला मोनोमियलने कशा पद्धतीने डिवाइड करायचं किंवा एखाद्या पॉलिनोमियलला बायनोमियलने कशा पद्धतीने डिवाइड करायचं तो भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करू. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. इयत्ता 8वीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचा राहिला असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. थँक्यू.